नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 10 बाय 12चा एक रूम बांधण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये टोटल कामगार खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे। खोदकाम असेल, सेंटरिंग काम असेल, बांधकाम प्लास्टरचं काम असेल, इलेक्ट्रिक काम असेल, पेंटिंग काम असेल, सर्व कामाच्या कामगार खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये 10 बाय 12चा एक आरसीसी रूम बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे, मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर डायरेक्टली आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। या व्हिडिओच्या अगोदरच तो व्हिडिओ बनवलेला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मटेरियल खर्चाचा अंदाज लागणार आहे, आणि हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कामगार खर्चाचा अंदाज लागणार आहे। चला सर्व माहिती सांगतो, पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। तुम्ही ज्या भागामध्ये राहता, तुम्ही शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता, तुम्ही ज्या भागामध्ये म्हणजे ज्या गावामध्ये राहता तिथे मिस्त्रीला हजेरी काय चालू आहे, लेबरला हजेरी काय चालू आहे, लेबर रेट पर स्क्वेअर फूटचा काय चालू आहे, सेंटरिंग काम असेल, बांधकाम प्लास्टर असेल, टाईल बसवण्याचा असेल, इलेक्ट्रिकल पेंटिंग कामाचा रेट काय चालू आहे, त्यावरती टोटली कामगार खर्च डिपेंड असतो। मित्रांनो, पण तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की 10 बाय 12चा एक रूम बांधण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो। म्हणजे तुम्ही तेवढं पैशाचं एक जजमेंट की एक अंदाज बांधून तेवढे पैसे तयार ठेवू शकता। एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तो व्हिडिओ बघितला नसेल तर डायरेक्टली जाऊन बघू शकता। या व्हिडिओच्या अगोदर तो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे। या व्हिडिओमध्ये कामगार खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे। मित्रांनो, खोदकाम करण्यासाठी एक रूम जे आहे आपण त्याचं 4 कॉलम धरलेला, म्हणजे 4 कॉलमचं फुटिंगचं खोदकाम आहे। खोदकाम करण्यासाठी एक 6,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी एक साधारणतः 2 तुम्ही लेबर लावले तरी एका दिवसामध्ये तुमच्या फाउंडेशनची जी भर आहे ती करून देतील। त्याचे साधारणतः एक 1500 रुपये आपण धरलेला आहे। त्यानंतर सेंटरिंग कामाचा जो हिशोब आहे आपण उक्त धरलेला आहे, म्हणजे टोटल 120 स्क्वेअर फूटचं जे काम आहे त्यामध्ये फुटिंगचं काम असेल, 4 कॉलम काढणं असेल, स्लॅब असेल, लॉप लिंटर असेल, डायरेक्टली आपण उक्त काम धरलेलं आहे। कारण सेंटरिंगचं जे काम जर स्क्वेअर फूट कमी असेल तर सेंटरिंग वाल्याला परवडलं जात नाही। ज्यावेळेस 1000, 1500, 2000 स्क्वेअर फूट काम असतं त्यावेळेस त्यांना परवडलं जातं, कारण थोड्या कामासाठी मटेरियल आणावं लागतं। सेंटरिंगचं मटेरियल असेल, फाळे असतील, तरापे असतील, वाशे असतील, म्हणजे मुंडे जे ते असतील किंवा प्लेट असेल, असं बरंचसं मटेरियल सेंटरिंग वाल्याला आणावं लागतं, आणि त्या मटेरियलचं कापी सुद्धा खराब सुद्धा भरपूर होतं। त्यामुळे मित्रांनो, स्क्वेअर फूट रेटनुसार बरेचसे सेंटरिंग ठेकेदार कामं घेत नाहीत, उक्ती घेतात। आता स्क्वेअर फूटच्या रेटनुसार जर झालं तर या कामाचा हिशोब कमीच होऊ शकतो। त्यामुळे उक्त एक आपण अंदाज येण्यासाठी लमसम एक 25,000 रुपये खर्च धरलेला आहे, डायरेक्टली खर्च झालेला उक्त कामाचा। तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला काम करायचे त्या टायमाला सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता, पण आपण एक अंदाज येण्यासाठी 25,000 रुपये खर्च धरलेला आहे टोटली सेंटरिंग कामाचा। त्यानंतर बांधकाम प्लास्टरसाठी किती खर्च येऊ शकतो। बांधकाम प्लास्टर सुद्धा सेम आहे, स्क्वेअर फूटच्या रेटनुसार धरलं तर त्यांना परवडलं जात नाही। आता ब्रासवरती सुद्धा बरेचसे ठेकेदार घेतात, ब्रासवरती जर कमी काम असेल तर परवडलं जातं। तुमचं जे एका रूमचं 4 कॉलम झाल्यानंतर जे तुम्हाला साईडनं 4 भिंती बांधायच्या आहेत ते ब्रासमध्ये घेऊ शकता। पूर्ण त्यानंतर प्लास्टर करायचं आहे आरसीसी सह, बांधकामसह, ते प्लास्टर सुद्धा ब्रासवरती देऊ शकता। जे काय ब्रास होणार आहे बांधकामचं प्लास्टरचं त्याप्रमाणे रेट ठरवून तुम्ही पैसे देऊ शकता। पण हा सुद्धा खर्च आपण एक अंदाज येण्यासाठी 25,000 रुपये रेट धरलेला। कारण मित्रांनो, 120 स्क्वेअर फूट जे काम आहे ते सुद्धा स्क्वेअर फूटच्या रेटनुसार धरलं तर पैसे थोडंफार कमी होऊ शकतात आणि परवडलं नाही जाऊ शकत। बांधकाम प्लास्टर आपण जे थोडीफार किरकोळ काम असतात कन्स्ट्रक्शन मध्ये ते डायरेक्टली उक्ती धरले जातात। तिथं स्क्वेअर फूट किंवा माप काही सुद्धा चालत नाही, डायरेक्टली उक्त काम घेतले जातात। समजलं मित्रांनो, सेंटरिंग कामासाठी सुद्धा 25,000 रुपये खर्च धरलेला आहे आपण अंदाजे, आणि बांधकाम प्लास्टरसाठी सुद्धा 25,000 रुपये खर्च धरलेला आहे। त्यानंतर एका रूम मध्ये टाईल बसवण्याचा, टाईल फरशीचं काम आपलं कमीच आहे। एका रूम मध्ये फक्त टाईल फरशी बसवायची आहे। टोटल 120 स्क्वेअर फूटचं एका रूमची टाईल फरशी बसवायचं काम आहे, तर आपण जो टाईल फरशींचा मिस्त्रींचा जो रेट आहे तो 20 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। 120 स्क्वेअर फूटचं 20 रुपयाच्या रेटनुसार झालं 2400 रुपये, म्हणजे एका रूम मध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी 2400 रुपये खर्च येऊ शकतो। आता तुमच्या गावामध्ये टाईल फरशी बसवण्याचा काय रेट चालू आहे, आता हा आपण उदाहरणासाठी 20 रुपये धरलेला आहे। काही ठिकाणी 22 असेल, 25 असेल, किंवा काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो, 18 असू शकतो, 17 सुद्धा
असू शकतो. आता मित्रांनो प्लास्टरचा जर रेट आपण बघितला तर ग्रामीण भागाकडे 1500 रुपये असू शकतो. जसजसे आपण डेव्हलपमेंट शहराकडे जाणार आहे तसा रेट वाढत असतो. काही ठिकाणी 2000 असेल, काही ठिकाणी 2500 असेल. त्यामुळे मित्रांनो तुमच्या गावामध्ये जो रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आपण उदाहरणासाठी सर्व रेट धरलेलं आहे. त्यानंतर ना एक रूम मध्ये जे पेंटिंग काम आहे, पेंटिंग काम एका रूमचं जे धरलेलं आहे, रूम मध्ये पुट्टी लावायचं असेल किंवा प्रायमर लावायचं असेल किंवा पेंट लावायचं असेल तर हा खर्च एका रूमचा आपण 5500 रुपये धरलेला आहे टोटली. त्यानंतर एका रूम मध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे त्याचा खर्च आपण 2500 रुपये धरलेला आहे. आता तुमच्या रूम मध्ये तुम्ही पॉईंट किती घेतलेला आहे पण या रेंज मध्ये खर्च येऊ शकतो. यात प्लंबिंगचा कोणताही खर्च धरलेला नाही, फक्त एका रूमचा आपण काम धरलेलं आहे, प्लंबिंगचा खर्च धरलेला नाही. आता मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार की टोटल 10x12चा एक आरसीसी रूम बांधण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो. टोटल बेरीज केली तर 68,000 रुपयाच्या आसपास, म्हणजे एक साधारणतः 70,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो. कामगार खर्च एक रूम बांधण्यासाठी सुरुवातीपासून म्हणजे फुटिंग पासून ते एंड पर्यंत. समजलं मित्रांनो. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कामगार खर्चाचा अंदाज आला असेल आणि या व्हिडिओच्या अगोदर मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे. दोन्ही जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मटेरियलचा आणि कामगार खर्चाचा दोन्हीचा अंदाज लागणार आहे. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.